तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज महाशिवरात्री. तर बाई माझ्या सगळ्या सबस्क्रायबर बहिणीला आणि त्यांच्या बहिणीला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळ सकाळी आपल्या कोंबड्याकडे आलो पाणी बिनी ठेवायला. तर आपलं एक पिल्लू गुंगल राव जिवंत आहे ते अजून. फक्त हातपाय दिले सोडून आणि पळले. पण असं कम झालं माहिती आहे का, कारण रात्री उठावं लागत, त्यांना लागावं लागत. कारण ती घोडका करते एकामेकाच्या बोकंडे बसले, ते बोकंडे बसले असं ते दबलं, त्याच्यामुळे ह्या हालत झाली. असं खेळ आपल्या म्हणजे पिल्लाला 4 दिवस, आज 4 दिवस झाले. 4 दिवसात एक पिल्लू मेला फक्त, ते पण आमच्या एका चुकीमुळे मेलं, नाहीतर ते पण मेलं नसतं. तर बाई मेलंय, सोडा येईन आता जीव आता थोडा, ते पण गेला. मला असं वाटतं आजचा दिवसच बोगस आहे, कारण सकाळी उठलो कळायला पिल्लू मिळालं आणि थोड्या वेळाने आपला मोबाईल चेक केला, एक सबस्क्रायबर कमी झाला आपला. मला तर लोकांना एकच म्हणायचं, भाई जे अनसबस्क्राईब करते तुम्ही सबस्क्राईब करायला करता माझ्या चॅनल. तुम्हाला अनसबस्क्राईबच करायचं, मग सबस्क्राईब करताच काय तुम्ही माझ्या चॅनल. सबस्क्राईबच करू नका भाई, त्याला अनसबस्क्राईब करायचं सरळ गोष्ट आहे. आणि आता यांना खायला प्यायला ठेवलंय, कारण आमचा उपास नाही जसं आपला उपास असतो. मग आता खाता पिता उपास असतो. अर्धा किलो साबुदाणा, अर्धा डझन केळ, पावशेर दही दिवसभरात यांना खायला प्यायला ठेवलंय. आपल्या गोल्या बाईला दूध पाहिजे तो, कारण त्याचा पण उपास नाही आज. का दाराचा गोल्या उपास, गोल्याच झोपला. एवढं दूध प्याला का भाई आमचा गोल्याचं काम होऊन जाईन. ओके कसा तगमग करू राहिला प्यायसाठी. तर गाईस दत्ता भाऊ आणि मी आलोय महादेव दर्शनाला. इकडे महादेवाचं मंदिर आहे भाई, मंदिर दर्शन घेतलं आम्ही. आणि काय विषय काय माहिती, काय करू राहिली तिथं काय जाते, काहीतरी दिसतं भारी गेलं, पण आपण काहीतरी आहे ना दगडाचं काम आहे. दगडी आंधळे दगडी चष्मा लावला तरी दिसा तुला. तर भाई इथं मंदिर थोडं अलीकडे आलं की आपण फोटो काढा. स्पॉट किती भारी काय म्हणते, व्ह्यू फोटो काढा स्पॉट भारी आहे इथं. पण आमच्याकडे कॅमेरा चांगले नाही, कॅमेरा जर बरे पण आमच्या तोंड चांगले नाही. चला आम्ही नाही काढत फोटो इथं, आम्ही चाललो घरी आमच्या. तू जरी म्हणत असला ना बरं का जाते, तू जर म्हणला नाही उडी खाय लगेच मी उडी खातो बस का भाडको लगेच खायवर. तुला वाटत नाही तर टंगडं बिंगडं मोडून लय बाराच आहेस. आमची गांड तिथं तुटन तवा. तू काय बरं आंधळ मी म्हणतो मला घर राहायचं काय लय बाराच आहे. मला असं वाटलं म्हणून नको भाऊ असं तसं. मला भाडको म्हणतो काय बरं इकडे मी जसं करण नाही आला तसं करून दाखवत त्यात. मी जसं लटकवतो तसं लटकून दाखवायचं. तर भाई मी जसं लटकन नाही आलं तसं जाते लटकून दाखवायचं. दर कॅमेरा मी टाकणार नाही फक्त नीट धर. नीट धर मी दिसलं पाहिजे एडिट करून टाक फक्त. पुरा आला पाहिजे का अर्धा सगळा महाग होईल. मग थांब तो एक तर झुमलं ये बघाला थोडा अजून जमत नाही काय. हा असं भाई आता तू करून नग मै जिरली पाहून जिरे तिथं एवढा का लाटका. मी त्या लहान लेकरवान खेळ नाही लटक लटक ना. तर भाई मंदिर आहे समोर, पहा कसं मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर. त्याला पण त्याला जय हरी. आणि इकडे आश्रम होते बंद पडेल. कोणाचा आश्रम आहे बबनराव ढाकणेचा आश्रम, सध्या बंद. तर भाई आज भोऱ्या बसलाय धंद्यावर, त्याचा धंद्यात दिवस आज. कस्टमर जाय ना रिक्षाच भारा नाही.
धंदा म्हणजे हो धंदा आहे त्याचा रिक्षाचा, काही नका समजू होय. याच्या डोक्यात लगेच काहीतरी घाण विचार आले असणार. माहिती आहे ताईकडे फोन आहे, लगेच या खिशातून काढून या खिशात न घालू. माहिती आहे फोन आहे 40,000चा आहे ना, मग लगेच या खिशातून काढतोय ना या खिशात घालू. नाही रे आंधळे, तू डोकत नाही त्याच्यामध्ये डोकत काढी नाही. हा तो गुढी घ्या मी नाही म्हणून गुढी घे. तर भाई चाललाय मला सोडून, तू चालला ना, चालला ना तू चालला ना, द्या ना तू इकडे गाडी स्टँडला लाव, स्टँडला लाव गाडी इकडे 2 मिनिट. इकडे दे, इकडे ना. अरे तुला घरी का लेकर पाजायचे का, तू इकडे ना, इकडे ना. चालला ना तू चालला ना, तू चालला ना, चालला ना तू जाते हो. अय 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 जाते, तू चालला ना, तू चालला ना. हे बघ कॅमेरा चालू आहे जाते. तर काही जातं बघायला आपल्याला सोडून न बदलले कपडे आणि आलतो आपल्या कोंबड्याकडे सारा मा आवाज ऐकून घेऊन पळू राहिला. याला काय झालं, कमण्या डोंगर राहिला, जादा झालं का तुला. याला वाटतं मला सोडावी नाही बाहेर आता खेळायला, तो टाईम नाही झाला अजून, तू थांब थोडं. आणि आपलं सकाळी पिल्लू मेलं भाई, ते ध्यानात सुद्धा नाही माहीत बाहेर नेऊन टाकायचं. मी पिल्लू मेलो भाई, ते पण आपल्या चुकीमुळे मेलो. नाही तर आजी जिवंत असतं एवढं डोनाचा कोणाचा काही आज जिवंत असतं. आपण रात्री उठायचा कटाळा गेला, जागाच नाही आली त्याच्यामुळे नाही तर जिवंत असतं. कसं तर वाटतं आपल्या चुकीमुळे एखादी जीव गेला. त्याला आता बाहेर टाकून दे, कारण मला आता मुंग्या बिंग्या लागत्या, किडे बिडे लागते, त्याच्यावर फेकून द्या. तर भाऊ तुला भाऊ पूर्ण श्रद्धांजली. बाय बाय. तर काय जाता याला मोकळं सोडतो, मोकळं सोडल्यावर पहा कसं कोदळत. थांब रे, अबे थांब ना. तर गाईज आपल्या शाळेचं झाडून झुडून घ्यायचं, यांना पेंट ठेवायची आणि नंतर चारा टाकायचा. आणि हे कुत्रं एवढं येड्या गांडीचं याचं मानसिक संतुलन हलेलेलं आहे, कारण हे पळत पळत येतं माणसाला धडक देतं, पळत पळत येतं पायाला येऊन धडक देतं. त्याच्या गोळ्या संपलेल्या आहेत, त्याला गोळ्या आणतो मी काहीतरी फॉल्ट आहे याच्या. असा लांबून पळत पळत येतं माणसाला धडक देतं, काहीतरी ग्रहमान फिरले त्याची. आणि हे बा एक चुटकी मारतो सगळं गायब आहे. तर झालंय भाई यांचं आवरून झाडून झुडून घेतलंय, पेंट ठेवली यांनी, पेंट खाल्ली. आता मी फ्रेश होतो, बेकार झाला. तर भाईने केली पेपरावर घाण म्हणून यांचे पेपर बदलू राहिले. परवा दिवशी बदलेले होते, आज बदलू राहिले, वास मारायला लागले. भांडे मेंढे काढले, ते भांडे काढायचे, हे चेंज करून टाकायचे. हे आणलेत नवीन पेपर आणि आमचा एडिटर सिनेमॅटिक चैतू सिनेमॅटिक. तर काय ज्यांचे पेपर बदलून यांना खाद्य आणि पाणी ठेवलंय. आता एक पाणी प्यायचेत, पेतेत ओके मध्ये. आणि आजच्यापर्यंत इतकंच भाई. आजचा ब्लॉग इथे एंड करतो आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया त्यांना नवीन ब्लॉगमध्ये.